बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कुणाल कामरा संदर्भात आहे। कुणाल कामरा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा याच्या YouTube चॅनलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग होत असल्याचा आरोप केलाय। लोकशाही मराठी सोबत बोलताना कनाल यांनी हा आरोप केला। कामराच्या YouTube चॅनलला परदेशातून तसंच दहशतवादी संघटनांकडून फंडिंग होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्याचबरोबर राहुल कनाल खार पोलीस स्टेशनमध्ये कामरा विरोधात तक्रार देणार आहेत। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा होतीये। राहुल कनाल यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पण सुरुवातीला नेमकं कनाल यांचं काय म्हणणं आहे, त्यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूया आपण। हमारा हिंदुस्तान के बारे में बुरा बोलना, हमारे इकोनॉमी के बारे में बुरा बोलना, हमारे आदरणीय प्रधानमंत्री, हमारे आदरणीय गृह मंत्री, हमारे आदरणीय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, इनको डिफेम करना, इनको बुरा बताना और उसी वक्त वही कलाकार के, वही कठपुतली के अकाउंट में पैसे आना। और पैसे कहां से आ रहे हैं? कैनेडियन अकाउंट से, यूरोपियन अकाउंट से, और ये मैं आपको सीधा सीधा कहता हूं, ये खालिस्तानी अकाउंट से इनको पैसे आ रहे हैं। ये 1000 रुपए, ये $300, ये 200 दिरहम, ये 3000 रुपए, ये देखिए मैडम $400। और YouTube को हमारे टीम के तरफ से 24 घंटे का अल्टीमेटम दिया जाएगा। 24 घंटे में मैडम मुझे उसके टैलेंट से कोई प्रॉब्लम नहीं, उसके कलाकारी से कोई नहीं, उसके कठपुतलीपन से प्रॉब्लम है। तो यही बात है कि अगर YouTube ने इस अकाउंट को और ऐसे जितने भी अकाउंट जो मुंबई पुलिस या हिंदुस्तानी एजेंसियों को लगे क्या इसमें गलत पैसे आ सकते हैं या ये पैसा हमारे देश के खिलाफ यूज कर सकते हैं, तो ऐसे अकाउंट्स को डिमोनेटाइज किया जाए। मला कोणाच्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी इथे बसलेलो नाही, अजिबात नाही। एखाद्याला रिक्षावाला म्हणण्यासाठी जर परदेशात फंडिंग होत असेल तर कठीण आहे बाबा। आम्ही रोज रिक्षावाला म्हणू, आम्हाला कोण फंडिंग करते का बघू। तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना, मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का? मूर्खासारखे बिंडोक लोक आहेत। एकनाथ शिंदेंच्या भोवती बिंडोक लोक आहेत, म्हणून एकनाथ शिंदेंची अवस्था आहे। एकनाथ शिंदेंचा पक्षाला आम्ही बिंडोक सेना म्हणतो। ही बिंडोक सेना आहे। ही बिंडोक सेनेमुळेच गेल्या काही दिवसामध्ये जे अधपतन वाढलं आहे शिंदेंचं, त्याचं कारण त्यांच्या अवतीभोवतीचे बिंडोक। तर राहुल कनाल यांनी हा आरोप केलेला आहे कुणाल कामरा विरोधात। कामराच्या YouTube चॅनलला परदेशातून फंडिंग होत असल्याचा हा आरोप आहे। याचे काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत। काही रकमेचा आकडा हा कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय त्या व्हिडिओच्या खाली। आणि त्याच आधारे आता हा आरोप करण्यात आलेला आहे। कामराच्या YouTube चॅनलला परदेशातून तसंच दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याचा राहुल कनाल यांचा आरोप आहे। या आरोपासंदर्भात ते खार पोलीस स्थानक सुद्धा गाठणार आहेत आणि हे पुरावे सुद्धा सादर केले जातील। थँक्स असं या व्हिडिओच्या खाली सुद्धा आहे कमेंट बॉक्समध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।